ताई काय सांगाल आता डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झाली आहे, तुम्ही सुद्धा आता मोठा कमी आणि प्रचार कशा पद्धतीने एकंदरीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये जेव्हापासून मला उमेदवारी दिलेली आहे तेव्हापासून आम्ही डोर टू डोर करत आहोत. आम्ही रथवरती बसून फक्त हात वरती टाकून आम्ही प्रचार करत नाही, तर लोकांना प्रत्यक्षात भेटून प्रचार करत आहोत आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. आणि भारतीय जनता पार्टी चे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या पदयात्रेमध्ये प्रचारामध्ये माझ्याबरोबर सामील आहेत. काल उद्धव ठाकरे ते होते इथे शाखा भेटी दरम्यान आपला पण शाखा शेजारी भेटून गेले. यावेळी म्हटले तेजस्वी कोसाडकरचे महाराष्ट्र माझ्या विरोध आहे, तर भाजपचे त्या प्रवृत्तीचे घरात भांडण लावून कशा पाहताय का? मी तर एक तर ते ऐकलं नाही आणि ते असं बोलले असतील तर ते त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू असेल. आम्ही तर विकास कामांचंच बोलत आहोत. ते कोणत्या अर्थाने बोलले मला नाही माहिती. एकंदरीत आपण लोकांमध्ये आता स्वतः डोर टू डोर प्रचार करतात, कशा पद्धतीने एखाद्या लोकांचा प्रतिसाद? मी आत्ताच बोलले की खूप छान असा प्रतिसाद आहे. काही लोक मला ओळखत आहेत कारण मी विधानसभेला पण इथे काम केलं होतं आणि काही लोकांचं अभिषेकनी पण काम केलं होतं, त्यामुळे इथे लोकांचा संपर्क चांगला आहे. आमचे नगरसेवक माझे नगरसेवक जगदीश ओझाजी ह्यांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या आमदार मनीषाताई ह्यांनीही खूप चांगलं काम केलेलं आहे. तर आम्ही वोटिंग हे विकासाच्या कामासाठीच मागत आहोत आणि ह्या वेळेला महायुतीचा महापौर कसं होईल हे आम्ही बघत आहोत. साधारण किती मताधिक्याने आपण आपलं विजयावर आपल्याला 16 तारखेला कळेल आपल्याला की किती मताधिक्याने होईल विजय ते. समोरचे जे उमेदवार आहे तुमचा फोटो लावून लोकांकडे जाते. पॅम्पलेटवर तुमचा फोटो अच्छा, हे मला माहित नव्हतं. आता तुम्ही सांगितलं तर कळत असेल. मग लोकांना कळायला पाहिजे की माझा जर फोटो लावत असतील मग माझ्या फोटोची त्यांना आवश्यकता का आहे हे मला विचारायचं आहे. आणि जर मला ट्रोल करत असतील की टीव्हीवाली बाई टीव्हीवाली असं काय काय मी असं ऐकलंय, तर मग हे काय फोटो लावून चुकीचं आहे. पण तुमच्या फोटो वापरले आहेत, तुम्ही काही लिगल ऍक्शन घेणार आहेत का त्यांच्या विरोधात काही? मला ह्या छोट्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं मला कुणावरती टीका करायची नाही आहे. त्यांना जर माझा फोटो लावून जर वोटिंग मिळत असेल तर चांगलंच आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर तुमचं 5 वर्षाचा अनुभव आहे नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा. समोरचं आहेत पहिल्यांदा आहे उमेदवारीत, असं मध्ये किती फरक असेल कामाचा अनुभव एखादी नवख्या उमेदवारांमध्ये? बघा, मी जेव्हा उभी राहिली तेव्हा पण मी नवखी होते, पण अभिषेक घोसाळकर आणि घोसाळकर फॅमिलीने खूप जास्त काम केलं होतं आणि त्याच ह्याने मी आले. पण मी करून दाखवलं. 5 वर्षामध्ये माझी डेव्हलपमेंट लोकांनी बघितलेलं आहे, माझी प्रोग्रेस बघितलेली आहे. एक फेज आला होता जिथे मी कोसळली होती, पण एका महिन्यातच मी बाहेर पडली आणि कामाला लागले. तोच आत्मविश्वास, ती स्ट्रेंथ म्हणजे माझे सगळे लोक आहेत जे प्रभागामधली विधानसभेमधली. आणि आता मला नवीन फॅमिली भेटली आहे भारतीय जनता पार्टीने. त्यांनी मला खूप साथ दिले आणि ती लोक माझ्यापेक्षाही जास्त काम करत आहेत असं मी म्हणेन. कारण रात्रंदिवस ती लोक विचार करत असतात की आपण कुठे जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथे मताधिक्य भेटेल आणि एक नाव 2 नंबर वॉर्डचं होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.